आले आणि सगळेच्या सगळे त्या अनिसमध्ये जाऊन बसले, असं आता मला कुठेतरी वाटायला लागलं या कायद्यामधून. आमचा अखंड हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र झाला, तो पहिला स्वतंत्र केव्हा झाला? 1947 साली नाही झाला. तो स्वतंत्र झाला जेव्हा की हे शेवटचं रक्त हिंदूंचं रक्त, याच्या पुढे सगळ्या रक्ताचे वाट पाहिजे ते मोगलांच्या रक्ताचे, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा 16 अक्षर होता. परंतु या हिंदवी स्वराज्यामध्ये गणोजी शिर्के आणि सूर्याजी पिसाळ यांच्यासारखे धर्मद्रोही, आपल्यातलेच धर्मद्रोही, त्यांना मिळालेले आणि विश्वासघाताने त्यांनी हिंदूंचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळातील गणोजी शिर्के, आजच्या काळातील सूर्याजी पिसाळ म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव किंवा एखादा पिशाच्च ती सुंदर युवतीचं रूप करून धारण करून तुमच्या समोर येते, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवते आणि तुमच्याकडनं काहीतरी घेतलं की ती तिचं रूप प्रकट करते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि आपले श्याम मानव हे दोघेही जे आहेत ना, ते अशाच प्रकारचे हळद आहेत आणि त्यांचं रूप ते आत्ता प्रकट करतायत, हे मला आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे जाणवलं. आजपर्यंत वाटचाल केली ती जर आम्ही बघायला गेलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आत्ताच टीव्हीवर आपण सगळ्यांनी बघितलं, त्या टीव्हीवर बघितलं असताना सनातन संस्थेचे प्रवक्ते आपल्या वर्तक हे तिथे बोलत होते. त्या चर्चासत्रामध्ये श्याम मानव असं म्हणाला की सनातन संस्थेचे पप्पू, ज्यांना आम्ही परात्पर गुरु मानतो, ज्यांना आम्ही संत मानतो, ज्यांना आम्ही स्वतःच्या आई वडिलांपेक्षा सर्वोच्च हुद्द्यावर मानांकन देतो, त्यांना ते म्हणाले पप्पू. ही त्यांची संस्कृती आहे. स्वतःच्या बाबांना वडील म्हणण्याची त्यांची संस्कृती नाहीये. हिंदू धर्मावर जर घाला घालण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी संतांचा अवमान पहिले केलाय. या सगळ्या संतांच्या अवमानाचा परिणाम असा झाला, आजपर्यंत हिंदू निद्रिस्त होता. आजपर्यंत हिंदूंना त्यांच्या अंगावर येणाऱ्या संकटांविषयी, त्यांच्या धर्मावर येणाऱ्या ग्लानीविषयी आजपर्यंत माहिती नव्हती.